पश्चिम बंगालमध्ये 2026 साली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तिथं चांगलंच राजकारण तापू लागलेलं आहे. तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबादच्या बेलगंडा भागात बाबरी मस्जिद बांधण्याचा निर्धार करीत मस्जिदीची पायाभरणी केलेली आहे. त्यासाठी हजारो मुस्लिम डोक्यावर गाड्यातून बांधकामासाठी विटा घेऊन आले होते. कालच कोर्टाने ही बाबरी मस्जिद बांधायला परवानगी दिली होती. त्यामुळे अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेला 33 वर्ष पूर्ण झालेली असताना पश्चिम बंगालमध्ये बाबरी उभारणीचा अंगार भडकू लागलेला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेस आणि भाजपसह सर्व पक्षांचा विरोध झुगारून मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलगंडा येथे अयोध्येतील बाबरी मस्जिदीसारख्या बाबरी मस्जिदीची पायाभरणी समारंभ त्यांनी यशस्वी करून दाखवला. काल कोलकाता उच्च न्यायालयाने या शिलान्यास समारंभाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे कबीर यांच्या मार्गातील कायदेशीर अडथळा जो आहे तो आधीच दूर झालेला होता. मात्र या बाबरी शिलान्यास कार्यक्रमामुळे राज्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. हुमायूं यांनी शिलान्यास केला आणि ते मुर्शिदाबादच्या मुस्लिमांचे नवे हिरो बनलेले आहेत. ममता बॅनर्जी यांनी हुमायूं यांना तृणमूल पक्षातून निलंबित केल्यामुळे त्यांच्याबाबत संतापजनक वक्तव्य करण्यात आलेली होती. ममता बॅनर्जी यांनी यावेळी मतदान करणार नाही असं मुस्लिम तरुण जो आहे तो सांगत होता. अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडल्याच्या घटनेला 33 वर्ष पूर्ण झालेली असताना त्याच दिवशी आपण मुर्शिदाबादमध्ये अयोध्येतील बाबरी मस्जिदीसारखी मस्जिद बांधू अशी घोषणा हुमायूं कबीर यांनी केली होती. आणि ती घोषणा केल्यापासून राज्याच्या राजकारणामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचे वारे वाहू लागले होते. कबीर यांच्या या घोषणेमुळे तृणमूल काँग्रेस पक्ष जो आहे तो वारंवार अडचणीत येत होता. तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कबीर यांना विरोध केला. पण कबीर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर गुरुवार 4 डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी यांच्या मुर्शिदाबाद मधील सभेआधी कबीर यांना पक्षामधून निलंबित करण्यात आलं. तरीही कबीर मागे हटले नाहीत. सर्व विरोध डावलून त्या पायाभरणीचा जो कार्यक्रम आहे म्हणजे 6 डिसेंबर रोजी पुढे रेटत नेला. हा समारंभ भव्य दिव्य व्हावा असं नियोजन हुमायूं कबीर यांनी केलेलं होतं. सुमारे 3 लाख मुस्लिम लोक त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहतील या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आलेलं होतं. राज्यातील एकमात्र दक्षिण मुख्य राज्यमार्ग असलेल्या NH-12 राष्ट्रीय महामार्गालगत मोरादगी येथे एका शेत जमिनीवर विशाल शामियाना उभारण्यात आलेला होता. या शामियान्यात 150 फूट लांब आणि 80 फूट रुंद असा एक विशाल स्टेज उभारण्यात आलेला होता. या मंचावर एकाच वेळी 400 लोक बसतील अशी आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली होती. या कार्यक्रमासाठी येणाऱ्यांना बिर्याणीची 40,000 पाकिटं तर स्थानिकांसाठी 20,000 पाकिटं तयार ठेवण्यात आलेली होती. या आयोजनानुसार सुमारे 60 ते 70 लाख रुपये खर्च देखील करण्यात आलेला होता. शिलान्यास करताना धार्मिक विधी करण्यासाठी सौदी अरेबियातून काझी बोलवण्यात आलेले होते. या काझींना मिरवणुकीतून वाजत गाजत शिलान्यासाच्या ठिकाणी नेण्यात आलं आणि राष्ट्रीय महामार्गाच्या पायाभरणीच्या ठिकाणी येणाऱ्या सर्व मार्गावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. पोलिसांसह हुमायूं यांनी 3,000 स्वयंसेवक गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत होते. आज सकाळपासूनच राज्यातील कानाकोपऱ्यातून मुस्लिम बांधव डोक्यावर मातीच्या विटा घेऊन मुर्शिदाबादकडे येताना दिसत होते. काही जण दुचाकीवरून गळ्यात विटा लटकून आले होते, तर नारे तकदीर, अल्लाहू अकबर अशा घोषणांनी त्या ठिकाणचा संपूर्ण परिसर दणाणून गेलेला होता. हे सर्व लोक हुमायूं कबीर यांना जय जयकार करत होते. ममता बॅनर्जी यांचा धिक्कार करत होते. हुमायूं कबीर वाघ आहेत, ते कोणासमोरही झुकणार नाहीत अशा प्रकारच्या घोषणा ते देत होते. ममता बॅनर्जी यांनी त्यांना पक्षातून निलंबित करून तमाम मुस्लिमांचा अपमान केला आहे. आम्ही येणाऱ्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना धडा शिकवू. त्यांना कबीर यांनी निलंबित करून स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतलेला आहे असं ते लोक माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये बोलत होते. या पायाभरणीच्या कार्यक्रमावरून भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी हुमायूं कबीर यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. बाबरी मस्जिद हा विषय कधीच संपलेला आहे, तो पुन्हा उकरून काढून पाहणारे हुमायूं कबीर मूर्ख आहेत. मस्जिदीच्या आड ते गलिच्छ राजकारण करत आहेत. या देशात कित्येक वर्ष भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशाच प्रकारचे दोन धर्मात तेढ निर्माण करून आपलं राजकीय स्वार्थ साधत आलेले आहेत. तोच प्रकार आता कबीर करून पाहत आहेत अशी टीका काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी केली. तर भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की बाबरचा बाप जरी आला तरी बाबरी पुन्हा होणार नाही. आदिना मस्जिद ही मूळची आदिनाथ मंदिर असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. बेलगंडा येथे बाबरी मस्जिद बांधण्यावरून वातावरण तापलेलं असताना पश्चिम बंगालचे भाजप उपाध्यक्ष शामिक भट्टाचार्य यांनी राज्यसभेत मागणी केली की मालदा जिल्ह्यातील
आदिना मस्जिद हे मूळचे आदिना मंदिर आहे. या मशिदीवर कमळ, गणेश मूर्ती, लक्ष्मीचे हात आणि आदी कोरीव काम देखील आहे. याचा अर्थ हे मुळात मंदिर आहे असं त्यांनी मत मांडलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला नेमकं काय माहिती आहे? तुम्हाला जी माहिती माहीत आहे ती आमच्या या YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.